ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो की सायलीला शुद्ध आलेली असते. सायली उठलेली असते आणि सगळे सायलीसमोर उभा राहिलेले असतात. ती सगळ्यांना म्हणत असते, तुम्ही सगळे असे माझ्याकडे काय बघताय, माझ्यावर विश्वास ठेवा, मी खरंच तन्वी आहे. असंही ते सायलीच्या तोंडातून ऐकल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. तेव्हा खरं तर रविराज ते म्हणत असतात, बस कर सायली, तू आमच्या भावनांशी खेळशील असं आम्हाला अजिबातच वाटलं नव्हतं. असंही ते रविराजने म्हटल्यानंतर सायलीला काय बोलावं कळत नसतं. तेव्हा इकडनं प्रतिमा आत्यासुद्धा म्हणत असतात, तन्वीच्या बाबतीत मस्करी आम्ही अजिबात सहन करणार नाही सायली, तुझ्याकडनं ही अपेक्षा अजिबातच नव्हती. असंही ते प्रतिमा आत्या म्हणत असतात. आता सायली सगळ्यांच्या चेहऱ्याकडे पाहत असते. इकडनं प्रतापसुद्धा म्हणत असतात, तन्वी गेल्याचं दुःख आम्ही आतापर्यंत सहन करतोय आणि त्या प्रियाने आमच्या जखमीवर मीठ चोळून गेली. आता तू तरी नको असं करू. असंही ते प्रतापने म्हटल्यानंतर सायली म्हणत असते, बाबा तुम्ही तरी माझ्यावर विश्वास ठेवा, मी खरंच तन्वी आहे. मला हे सगळं मधुभाऊनी सांगितलेलं आहे. त्यावर इकडनं अस्मिता म्हणत असते, हे सगळं कसं शक्य आहे? जेव्हा तू आश्रमात आली होतीस तेव्हा तू तानी होतीस, मग तू तन्वी असू तरी कसं काय शकतीस? असंही ते अस्मिताचं म्हणणं असतं. त्यावर इकडनं सायली म्हणत असते, पण मी तानी असताना आश्रमात आली असं कोण म्हटलं तुम्हाला? तुम्हाला मधुभाऊनी सांगितलं का? असं म्हटल्यानंतर इकडनं कल्पना म्हणत असते, पण जर तू तन्वी असतीस तर मधुभाऊनी आम्हाला हे सांगितलं असतं ना, मग तू असं का बोलतेस? त्यावर ते सायली म्हणत असते, मला ते काही माहीत नाही. मधुभाऊने तुम्हाला का नाही सांगितलं आणि मधुभाऊला नेमकं मी तन्वी आहे हे कधी कळलं हे सुद्धा मला माहीत नाही. पण मधुभाऊनी मला सांगितलं हे नक्की आहे की मीच तन्वी आहे. त्यावर खरं तर इकडनं जे काही रविराज असतात ते म्हणत असतात, हे सगळं काही तू कशाच्या आधारावर बोलतीस? अगं खरं तर आता आम्ही तन्वीच्या बाबतीत अजिबातच फसणार नाहीत. त्या प्रियानेच आधी आम्हाला फसवलेलं आहे. त्यामुळे तन्वीच्या बाबतीत मस्करी आम्ही अजिबात सहन करणार नाहीत असंही ते रविराजने स्पष्ट सांगितलेलं असतं. हे बघ सायली, तू आजारी आहेस त्यामुळे तुला आम्हाला भांडायचं अजिबातच नाही असंही ते रविराजने म्हटल्यानंतर सायली खरं अर्जुनकडे पाहत असते आणि म्हणत असते, अहो तुमचा तरी माझ्यावर विश्वास आहे ना? त्यावर अर्जुन म्हणत असतो, मी तुझं सगळंच ऐकतो, म्हणजे हेही ऐकेल असं का ठरवतेस तू? आणि तुझ्याकडे काय पुरावा आहे की तू तन्वी आहेस म्हणून? त्यावर खरं तर सायली म्हणत असते, मधुभाऊशिवाय माझ्याकडे कोणताही पुरावा नाही. हे ऐकल्यानंतर आता अर्जुन म्हणत असतो, मधुभाऊला तर बोलता सुद्धा येत नाही, मग त्यांच्यावर कसा विश्वास ठेवायचा? आता सायली काहीतरी बोलणारच असते. तेव्हा खरं रविराज काका म्हणत असतात, आता बस कर सायली, अगं प्रियाने आम्हाला मूर्ख बनवलं, आता तू तरी नकोस, आम्हाला या विषयावर अजिबातच तुझं काही ऐकून घ्यायचं नाही असं म्हणून रविराज रागाने तिथून निघून जातात. आता एक एक जण सगळे तिथून निघून जात असतात. सायली मात्र सगळ्यांना आवाज देत असते, ऐका ना माझं, कुणीतरी माझं ऐका ना असं म्हणून सगळ्यांचे नावं घेत असते. मात्र तिचं कुणीही ऐकलेलं नसतं. आता खरं तर हे सगळं काही सायलीचं स्वप्न आहे बरं का. काल आपण म्हटलं होतो ते अगदी खरं झालं. सायली धाडकन त्या स्वप्नातून जागी होते. आता सगळेजण इथे उभं राहिलेले असतात. तेव्हा सायलीला सगळेजण शांत करत असतात. अर्जुन तिला शांत हो, रिलॅक्स हो असं म्हणत असतो. आता सायली शुद्धीवर आली असते त्यामुळे सगळ्यांनाच फार बरं वाटत असतं. तेव्हा प्रतिमा त्या म्हणत असतात, सायली बाळा तुला आता बरं वाटतंय ना? त्यावर खरं अर्जुन म्हणत असतो, सायली तुला माहिती आहे का, तू रात्रभर बेशुद्ध होतीस, आत्ताशी तुला जाग आली. त्यावर इकडनं अश्विन म्हणत असतो, वहिनी तू शुद्धीवर येशील हे आम्हाला माहीतच होतं, पण तोपर्यंत दादाची काय अवस्था होती हे तू पाहायला हवी होतीस. तेव्हा खरं तर सायली अर्जुनकडे पाहत असतात, मात्र तिच्या तोंडातून एकही शब्द फुटत नसतो. आता सायलीची ही अवस्था पाहून खरं इकडनं कल्पना म्हणत असते, सायली काय झालंय तुला? तू गप्प कास, बोलत का नाहीस तू? नक्की तुला बरं वाटतंय ना बाळा? मात्र सायली आणखीही काही बोलत नाही. इकडनं सुमनसुद्धा म्हणत असते, सायली काल तू आश्रमातून आलीस आणि चक्कर येऊन पडलीस, अगं का अस्वस्थ होतीस, काय झालं होतं तुला? असंही ते सुमनने विचारलेलं असतं. मात्र सायली आणखीही एकही शब्द बोलत नाही. आता सायलीची ही सगळी अवस्था पाहून इकडनं अर्जुनसुद्धा घाबरलेला असतो. बरं का बायको तू का बोलत नाहीस, काय झालं तुला? आता अश्विनच्या लक्षात आलेलं असतं. अश्विन म्हणतं असं, तुम्ही सगळे शांत बसा बरं, आपण सायली वहिनीला जरा आराम करून देऊया, तिला आरामाची खरंच गरज आहे, आपण सगळे बाहेर जाऊया म्हणजे ती आराम करेल असंही ते अश्विन म्हटल्यानंतर अश्विनने असं म्हटल्यानंतर अर्जुन म्हणत असतो, बायको तू चल बरं आराम करून घे म्हणजे तुला बरं वाटेल असं म्हणून तिला झोपवत असतो. आता खरं तर इकडनं जी काही कल्पना असते ती प्रतिमाला म्हणत असते, कल्पना खरं तरी ते सायली शुद्धीवर आली, आपण देव जे पाण्यात ठेवले ते काढूया आता. आणि त्यावर आता कल्पना म्हणत असते, आणि आपण ना खरं तरी ते मंदिरात जाऊन अभिषेकसुद्धा करूया, सगळं कसं बरं झालं आहे ना? त्यावर प्रतिमा म्हणत असते, हो हो नक्कीच करूया असं म्हणून तर दोघी निघून जातात. त्याच मागे खरं तर इकडे सुमनसुद्धा निघून जाते. इकडे जो अर्जुन असतो तो सायलीच्या केसावरनं
हळूच हात फिरवत असतो. सायलीची खरं अर्जुनला फार काळजी वाटत असते. इकडे चेतनने अर्जुनला इशारा करून साईडला बोलवून घेतो. साईडला बोलवून घेऊन इथे चेतनने अर्जुनला म्हणत असतो, सायली वहिनी तर ठीक आहेत, पण अर्जुन आम्हाला तुझी अवस्था पाहून तुलाच काही होतं काय असं वाटलं होतं. अर्जुन मात्र सायलेंट असतो. आता अश्विन म्हणत असतो, तू नको काळजी करू, सगळं काही व्यवस्थित होईल. तेव्हा अर्जुन म्हणत असतो, अश्विन सांग ना, सायलीला आणि बाळाला काही होणार तर नाही ना, सायली असं काय करते. त्यावर इथे अश्विन म्हणत असतो, तू नको काळजी करू. अरे खरं तरी ते बेशुद्ध बऱ्याच तास होती ना ती, त्यामुळे तिला असं झालं असेल. तिला आरामाची गरज आहे. आराम केला ना सगळं काही बरं होईल. आता इकडनं चैतन्य म्हणत असतो, अर्जुन तुझ्या लक्षात आहे ना आपली आज हेअरिंग आहे. असं म्हटल्यानंतर अर्जुन म्हणतो, अरे बापरे मी तर विसरूनच गेलो. त्यावर इकडनं अश्विन म्हणत असतो, दादा तू जा, तू नको टेन्शन घेऊ वहिनीचं, मी आहे इथे. अर्जुन म्हणतो असं नाही, पण मी माझ्या बायकोला असं या अवस्थेत नाही सोडून जाऊ शकत. त्यावर अश्विन म्हणत असतो, अरे दादा मी काळजी घेतो म्हटलो ना, तुझ्या लक्षात आहे ना मी डॉक्टर आहे, घेतो मी काळजी. अश्विनने असं म्हणून सुद्धा मात्र अर्जुनला इथे पाय अजिबातच ओढत नसतो. सायलीला असं सोडून त्याला अजिबातच जावं असं वाटत नसतं. इकडनं जो काही चैतन्य म्हणतो असतो, अरे मी फोर्स तुला अर्जुन खरंच केला नसता, पण खरंच महत्त्वाची हेअरिंग आहे, आपल्याला जावंच लागेल. आता अर्जुनच्या ही गोष्ट लक्षात आलेली असते. अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे चालेल अश्विन, काही लागलंच तर मला सांग बरं का, आणि सायलीकडे लक्ष दे. तेव्हा अश्विन म्हणतो, हो हो ठीक आहे. आता जाता वेळेस खरं अर्जुन सायलीच्या केसावरनं हात फिरवत असतो आणि तिथून हे तिघेही निघून गेलेले असतात. इकडे दुसऱ्या बाजूला सुद्धा सायलीचा सीन दाखवलेला आहे बरं का. सायली आराम करत आहे बेडरूममध्ये. बेडरूममध्ये कोणीही नसतं. सायलीला स्वप्नात दिसत असतं की ती मधुभाऊंना विचारत असते, मधुभाऊ सांगा ना, मी तन्वी किल्लेदार आहे ना, मी प्रतिमा आत्या आणि रविराज काकांची मुलगी आहे ना, सांगा ना मधुभाऊ, काहीतरी इशारा द्या ना मधुभाऊ, असंही ते सायली म्हणत असते. मधुभाऊने डोळे बंद करून तिला इशारा दिलेला असतो. सायली इकडे झोपीतच म्हणत असते, मधुभाऊ सांगा ना, मीच आहे ना तन्वी, मधुभाऊ सांगा ना, मीच आहे ना तन्वी, असंही ते झोपीत म्हणत असते. पडदेशीन तिला जाग येते आणि घाबरतच उठलेली असते आणि स्वतःच्याच मनाशी म्हणत असते, आता जर मधुभाऊ चांगले असते तर मधुभाऊने माझ्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर दिले असते. माझ्यासमोर माझं कुटुंब आहे, पण मलाच काही करता येत नाही. माझ्या प्रश्नाचे उत्तर नेमकं कोण देईल आता? देव माझी का परीक्षा घेत असेल? पण देवाला माझ्या या प्रश्नाची उत्तरं द्यावीच लागतील, असंही ते स्वतःच्याच मनाशी म्हणत असते. आता सायली खरं तर मंदिरात जाणार आहे बरं का. ते कशी जाते ते आपण पुढे पाहूयाच. आता इथे खाली अश्विन आणि त्याचबरोबर सुमनचा सीन दाखवलेला आहे. अश्विन सायलीच्या रूममधून खाली आलेला असतो आणि ते सुमनला म्हणत असतो, मम्मा आणि प्रतिमा त्या निघाल्या ना. त्यावरही ते सुमन म्हणत असते, त्यांना जरा वेळ लागेल पण येतील त्या. तू आराम कर ना अश्विन, कारण की तू पण रात्रभर जागाच ना. तू वेस्टरूममध्ये आराम करून घे. मी काय करते, मागच्या अंगणातून जरा फुलं घेऊन येते. त्यावरही ते अश्विन म्हणत असतो, पण वहिनीला काही लागलं तर मला सांगा. असं म्हटल्यानंतर सुमन म्हणत असते, तू नको काळजी करू, मी लक्ष देते सायलीकडे, मी 2 मिनिटात येते. असं म्हणून आता सुमन खरं तरी ते फुलं आणण्यासाठी गेलेली असते आणि अश्विन येते त्याच्या गेस्टरूममध्ये जायला निघालेला असतो. इकडे सायली खरं तर त्या बेडवरून उतरत असते, पर्स वगैरे घेते आणि मंदिरात जाण्यासाठी निघालेली असते. अश्विन तिकडे जात असतो आणि इकडं सायलीसुद्धा रूमच्या बाहेर निघलेली असते. आता अश्विन तिथून निघून गेलेला असतो. सायली इकडे तिकडे पाहत असते, कुणी मला पाहत तर नाही ना, आणि स्वतःच्याच मनाशी म्हणत असते, खरं तर मला सगळ्यांच्या न कळत जायला हवं. हे मला कुठेही जाऊन द्यायचे नाहीत, पण मला माझ्या प्रश्नाचे उत्तर हवे असतील तर मला देवी आईला भेटायला जावंच लागेल, मला मंदिरात जावंच लागेल, असंही ते स्वतःच्या मनाशी म्हणून तिथून निष्ठून गेलेली असते. आता सुमन खरं मागच्या अंगणातच असते, मात्र सुमनचं अजिबात लक्ष नसतं. आता सायली तर निघून गेलेली असते. त्यानंतर खरं लगेच आता प्रतिमा आत्या आणि कल्पना आलेल्या असतात. त्यावर खरं सुमन म्हणत असते, तुमच्या दोघींना इतका वेळ कसा लागला? त्यावरही ते कल्पना म्हणत असते, अगं पूजा वगैरे छान झाली, पण आम्ही आयत्यावेळी अभिषेक करायला गेलोत ना, म्हणून जरा वेळ लागला. सायली कशी आहे? त्यावरही ते सुमन म्हणत असते, ती आता आराम करते. आणि अश्विनला सुद्धा मी म्हटलं की जरा आराम कर, तो सुद्धा थकलाच होता ना गं, म्हणून गेस्टरूममध्ये त्याला म्हटले मी आराम करायला जा, असंही ते म्हटल्याबरोबर आता यांचं बोलणं सुरू असतं. तितक्यातच अर्जुन आलेला असतो. अर्जुन म्हणत असतो की सुमन काकू सायली कुठे? त्यावर सुमन काकू म्हणत असतात, ती जरा आराम करते म्हटल्याबरोबर आता इथे अर्जुन म्हणत असतो, पण बायको इतक्या वेळ कधी झोपत नाही, कसं काय झोपली? त्यावर प्रतिमा आत्या म्हणत असतात, अरे ती आजारी ना म्हणून झोपली असेल, करू दे तिला आराम केला ना तिला बरं वाटेल. त्यावरही ते अर्जुन म्हणत असतो, हो करू दे तिला आराम, पण मी एकदा तिला बघून येतो. असं म्हणून अर्जुन वरती निघालेला असतो. इकडे प्रतिमा आत्या म्हणत असतात, आता अर्जुन सायलीच्या उशाशीच बसेल. त्यावर कल्पना म्हणत असते, बसू दे, तो जर बसला ना उशाशी, खरं तर सायलीला सुद्धा बरं वाटेल आणि सायली लवकरच बरी होईल. इकडे अर्जुन वरती आलेला असतो. खिशात त्याने काहीतरी फुलं वगैरे आणलेले आहेत. ते फुलं पाहून ते म्हणत असतो, हे फुलं जर बायकोच्या उशापाशी ठेवलं ना तर माझ्या बायकोला बरं वाटेल आणि तिला छान वाटेल, असंही
ते अर्जुन त्या फुलाकडे बघून म्हणत असतो. आता अर्जुन खरं तर रूममध्ये जातो आणि बघतो तर काय, त्याची बायको गायब झालेली असते, म्हणजे सायली गायब झालेली असते, कारण की सायली गेलेली असते मंदिरात. आता सायली रूममध्ये नसते, त्यामुळे अर्जुन म्हणत असतो पण ही कुठे गेली. सुमन काकू तर म्हणल्या ती रूममध्येच आहे, थांबा वॉशरूममध्ये बघून येतो असं म्हणून ते वॉशरूममध्ये जातो. मात्र तिथे सुद्धा सायली नसते. आता अर्जुन थोडा घाबरलेला असतो. अर्जुन म्हणत असतो फोन करून बघतो. आता अर्जुनने फोन लावलेला असतो, पण सायलीचा फोन इथेच कुठेतरी वाजत असतो. अर्जुन आता तो फोन शोधतो. अर्जुनला तिथे फोन मिळतो, त्यामुळे अर्जुन म्हणत असतो बायकोने इथे मोबाईल ठेवला आहे, मग ही गेली तरी कुठं असेल असं म्हणून खाली धावतच आलेला असतो. इकडे दुसऱ्या बाजूला मेहपत बाबाचा सीन दाखवलेला आहे. इकडे मेहपत बाबा सगळ्यांना सत्संग सांगत असतात, म्हणजे चांगले विचार सांगत असतात. तो म्हणत असतो की कधीही कुणाशी वाईट वागू नका, खोटं बोलू नका, कुणाचंही वाईट करू नका. आपण सगळे एकाच ईश्वराचे लेकरं आहोत, त्यामुळे खरं तरी ते देवाच्या चरणी जा, देवाची पूजा करा. असं कुणाशीही काहीही वागू नका ज्याने दुसऱ्यांचं नुकसान होईल, असंही ते मेहपत बाबाचं ज्ञान देणं सुरू असतं. तितक्यात खरं तर तो व्यक्ती आलेला असतो. तोच व्यक्ती जो सायलीचा पाठलाग करत असतो, तो व्यक्ती मेहपतकडे आलेला असतो. मेहपत आता त्याला निरखून पाहत असतो. तो व्यक्ती मेहपतच्या पाय वगैरे पडतो आणि तो म्हणत असतो ओळखलं का अण्णा मला. त्यावरही ते अण्णा म्हणत असतात, म्हणजे मेहपत बाबा म्हणत असतात ओळखलं. काय आहे ना, माणसाची ओळख पटायला युगानुयुग लागतात, पण तू तर 2 वर्षांनी आलास, त्यामुळे तुला ओळखलं आहे. कसाच बाबा तू, असं म्हटल्यानंतर तो व्यक्ती म्हणत असतो हो मी ठीक आहे. आता मेहपत बाबा सगळ्या लोकांना म्हणत असतात आता आजची सत्संग इथेच थांबूया, आपण उद्या याच वेळेला भेटूया. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, कधीही कुणाशी खोटं बोलायचं नाही, कुणाशीही वाईट वागायचं नाही, असंही ते मेहपत बाबांनी सांगितलेलं असतं. आता मेहपतनी हे सांगून झाल्यानंतर सगळेजण उठलेले असतात. मेहपत बाबां की जय असंही ते सगळेजण बोलत असतात. एक एक करून आता मेहपत बाबांचं इथे दर्शन घेत असतात. मेहपत बाबा त्यांना सगळ्यांना आशीर्वाद देत असतात. सगळे निघून गेल्यानंतर जो काही व्यक्ती असतो तो व्यक्ती अण्णांना म्हणत असतो अण्णा तुम्ही तर खूपच बदलले आहेत, म्हणजे जे आधी सगळं करत होता ते सगळं सोडून दिलं काय तुम्ही. त्यावरही ते मेहपत बाबा म्हणत असतात अरे कशाचं बदललो, मी आत्ताचा जो मेहपत आहे तोच आहे, आणि हे सगळं काही शक्य झालं ते म्हणजे फक्त या बाबांच्या चरणी गेल्यामुळे. यांच्या चरणी गेल्यामुळे माझं सगळं काही व्यवस्थित झालं. आता खरं तर या मार्गावरच चालायचा विचार केला. या मार्गातच खरं तर सुख, समाधान आणि आनंद आहे. माझ्या अनुभवाचे बोल सांगतोय, या मार्गावर तुम्ही सुद्धा वळा. हा मार्ग म्हणजे खरंच मार्ग समाधानाचा आणि सुखाचा मार्ग आहे. त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो वळणार, नक्कीच वळणार, पण त्याआधी काही हिशोब चुकते करायचे आहेत. आता तो हिशोब कोणता आहे असं म्हटल्यानंतर इकडे तो व्यक्ती म्हणत असतो सुभेदारांची नांगी ठेसायची आहे, त्यांचा बदला घ्यायचा आहे मला, असंही ते म्हटल्यानंतर मेहपत बाबा म्हणतात नाही असं करायची काही गरज नाही, हा बदला वगैरे घेऊ नका. आता मेहपत सांगत असतो तितक्यात खरं इकडनं सचिन आलेला असतो. आता मेहपत सचिनला बोलून घेतो आणि म्हणत असतो या व्यक्तीला ओळखलं का. आता सचिन खरं तर त्या व्यक्तीकडे पाहतच असतो. आता हा व्यक्ती नेमकं कशासाठी आलाय आणि हा नवीन कोणता ट्विस्ट आहे हे पाहण्यासारखंच आहे. इकडे दुसऱ्या बाजूला सायली खरं रिक्षात मंदिरात जाण्यासाठी निघालेली असते. तिला मात्र सगळ्या गोष्टी आठवत असतात, म्हणजे ती मुलगी जी छोटी दिसत असते हे सगळं काही चित्र, ह्या सर्व गोष्टी तिला आठवत असतात आणि हे आठवूनच खरं तिचं डोकं दुखायला लागलेलं असतं. ह्या सगळ्या गोष्टी तिला परत आठवत असतात. मधुभाऊ त्या मुलीला खाऊ घालत असतात, ह्या सर्व गोष्टी आठवत असतात. त्याचबरोबर ती मुलगी मधुभाऊवर पाणी उडवत असते, ह्या सुद्धा गोष्टी तिला आठवत असतात. ह्या सगळ्या गोष्टी आठवून तिला तेवढाच त्रास होत असतो. आता तो रिक्षावाला व्यक्ती म्हणत असतो ताई तुम्ही कुठे जायचं हे सांगितलंच नाही. ह्या सगळ्या गोंधळात सायलीचं हे सांगणं राहिलेलंच असतं. तेव्हा सायली म्हणते इकडनं उजव्या बाजूला जायचंय दादा, मंदिरात जायचंय मला. आता रिक्षावाला तर मंदिरात घेऊन चाललेला असतो. इकडे सायली विचार करत असते आता खरं तर हा माझा जो काही गोंधळ चालला, या सर्व प्रश्नाचे उत्तर मला फक्त देवच देऊ शकतात. आता देवालाच माझ्या प्रश्नाचे उत्तर द्यावी लागतील, असंही ते सायली स्वतःच्याच मनाशी म्हणत असते. आता सायली रूममध्ये नसते, त्यामुळे अर्जुन धावतच खाली आलेला असतो आणि सुमन काकू सायली तुम्ही तर म्हटलात रूममध्ये झोपली, पण सायली रूममध्ये नाही असं म्हटल्यानंतर सुमन म्हणते असं कसं होईल, ती तर रूममध्येच होती. नाही ना ती रूममध्ये नाहीच असंही ते अर्जुन म्हणत असतो. त्यावर कल्पना म्हणते अरे ती वॉशरूममध्ये गेली असेल. नाही मम्मा वॉशरूममध्ये नाही गेली, मी बाल्कनीमध्ये सुद्धा बघितलं, मग कुठे गेली असेल. तेव्हा सुमन म्हणते मी तर फक्त अंगणात गेले होते, मग त्यावेळेस सायली गेली असेल का कुठे, पण अशी न सांगता सायली कुठे गेली असा सगळ्यांनाच प्रश्न पडलेला असतो. आता सगळेच जण टेन्शनमध्ये आलेले असतात. आरडाओरडा सुरू झालेला असतो. तेव्हा इकडनं अश्विनसुद्धा बाहेर होतो. अश्विन म्हणतो सो काय झालं. तेव्हा अर्जुन म्हणतो अरे सायली रूममध्ये नाही आहे, सायली कुठे गेली हे कळतच नाही, मग फोन कर की. त्यावर अर्जुन म्हणतो नाही ना ती फोनसुद्धा घरीच सोडून गेली.
आता हे सगळं काही ऐकून अश्विनला सुद्धा टेन्शन आलेलं असतं. आता इकडे सुमन म्हणत असते, पण अशी सायली न सांगता कुठे गेली असेल? आता सगळ्यांनाच टेन्शन आलेलं असतं. तेव्हा कल्पना म्हणत असते, अर्जुन तू आता अजिबात वेळ वाया घालू नको, तू पोलीस स्टेशनमध्ये चल बरं, जा बरं कंप्लेंट कर. त्यावरही ते अश्विन म्हणत असतो, असं नाही चालत मम्मा, अर्धा पाऊण तासासाठी एखादी व्यक्ती जर कुठे गेली असेल तर अशी कंप्लेंट नाहीत घेत, असंही ते अश्विनने म्हटल्यानंतर आता इथे अर्जुन मात्र एकही शब्द बोलत नाही. तेव्हा खरं तर इकडनं प्रतिमा म्हणत असते, पण ही सायली कुठे गेली असेल अशी न सांगता, आधीच तिला बरंसुद्धा वाटत नाही, असंही ते प्रतिमा म्हणत असते. तेव्हा कल्पना म्हणत असते, अर्जुन तू एकही शब्द का बोलत नाहीस? अरे सायलीला शोध ना, काहीतरी करणार आहे तू, असं काय करतोस? मात्र इथे अर्जुन फार घाबरलेला, तोंडातून शब्दही फुटत नसतात, त्याला नेमकं काय करावं कळत नसतं. तेव्हा अर्जुन म्हणत असतो, थांब मम्मा, मी एकदा कुसुमताईला फोन करून विचारतो. आता कुसुमला अर्जुनने फोन लावलेला असतो. कुसुमताई सायली तिकडे आले का? त्यावर कुसुम म्हणत असते, नाही नाही ती इकडे आली नाही, काही झालंय का? त्यावर अर्जुन म्हणतो, नाही नाही काळजी करण्यासारखं काही नाही, ती फक्त मला म्हटली होती की मी आश्रमात जाणार आहे म्हणून विचारलं, तुम्ही अजिबात पॅनिक होऊ नका, आहे सगळं काही व्यवस्थित, असंही ते अर्जुन कुसुमला म्हणत असतो. आता फोन ठेवल्यानंतर सगळेजण टेन्शनमध्ये आलेले असतात, सायली नेमकं कुठे गेली असेल याचीच काळजी सगळ्यांना वाटत असते. मग आता काय करायचं असंही ते अश्विन म्हणत असतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही नाही पॅनिक होण्याची गरज नाही, खरं तर मला माहिती आहे माझी बायको डिस्टर्ब झाल्यानंतर दोनच ठिकाणी जाते, ती म्हणजे आश्रमात आणि दुसरं म्हणजे मंदिरात, ती आता मंदिरातच गेली असेल. असं म्हटल्यानंतर अश्विन म्हणत असतो, मी येतो दादा तुझ्यासोबत. मात्र इथे अर्जुन म्हणतो, नाही नाही मी तिथे जातो, सायली असेल सुरक्षित, जर तिथे नसेल तर मी तुला कॉल करतो. आता प्रतिमा त्या म्हणत असतात की तुला काय माहीत होणार की ती कोणत्या मंदिरात आहे? तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो, मला माहिती आहे, असं म्हणून गडबडीतच तिथून निघून गेलेला असतो. इकडे जी अस्मिता असते, अस्मिता इथे स्वतःच्याच मनाशी म्हणत असते, मम्माने मला फोन नाही केला, सायली भेटली असेल का सायली घरीच आली नसेल, आणखी फोन करू का एकदा मम्माला? असं म्हणून फोन करण्यासाठी मोबाईल काढते. मोबाईल काढल्याबरोबर आता सचिनचा फोन आलेला असतो. सचिनचा फोन पाहून तिला इथे फार चिडचिड होते. हा सचिन मला का फोन करतो, याला कळत नाही का याच्या मॅसेजला मी रिप्लाय देत नाही तरीसुद्धा परत परत मला फोन करतो, याचं चाललंय काय? असं इथे अस्मिता स्वतःच्याच मनाशी म्हणत असते. इकडे अस्मिता फोन उचलत नाही म्हणून सचिनसुद्धा फार चिडलेला असतो. हे अस्मिताचं जरा जास्तच चाललं आहे, ही जास्तच माझ्या डोक्यात चालली, हिला कळत नाही मी मॅसेज करतोय, फोन करतोय तरीसुद्धा मला रिस्पॉन्स देत नाही. हिच्यापर्यंत मला त्या प्रियाची बातमी पोहोचायलाच हवी, काही करून पोहोचायलाच हवी, कशी पोहोचू याच गोष्टीचा तो विचार करत असतो. आता सचिन खरं तर एका व्यक्तीला फोन करतो, पण आपल्याला वाटत असतं की अस्मिताला, पण अस्मिताला नसतो बरं का. अस्मिताला सुद्धा वाटत असतं की सचिनचाच फोन आहे, त्यामुळे ती रागातच फोन उचलते आणि म्हणत असते, मी फोन कट करते, याचा अर्थ तुला कळत नाही का, मला तुझ्याशी अजिबात काही बोलायचं नाही, परत परत फोन करून का त्रास देतोस? असंही ते अस्मिता म्हणत असते. त्यावरती समोरची व्यक्ती म्हणत असते, अहो मॅडम मी आत्ताच फोन केला आहे. असं ऐकल्यानंतर अस्मिता म्हणत असते, तुम्ही कोण बोलताय? सॉरी या. त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो, अहो तुम्ही जॉबसाठी अप्लाय केलता ना, त्याचा इंटरव्ह्यू आहे आज. असं म्हटल्यानंतर आता अस्मिता फार खुश होते, म्हणत असते थँक्यू हां, पण सॉरी मी तुम्हाला असं नव्हतं बोलायला पाहिजे. त्यावरती व्यक्ती म्हणत असते, इट्स ओके. आता फोन ठेवला जातो. आता दुसऱ्या बाजूला सायली इथे देवी आईच्या मंदिरात पोहोचलेली असते. देवी आईच्या मंदिरात पोहोचल्यानंतर खरं तर ती जोरजोरात इथे घंटी वाजवायला सुरुवात करते. घंटीचा सीन थोड्या वेळ दाखवलेला आहे, म्हणजे बॅकग्राऊंडला म्युझिक असतं आणि जोरजोरात घंटी इथे सायली वाजवत असते. घंटी वगैरे वाजून झाल्यानंतर सायली इथे देवी आईला म्हणत असते, या कुठल्या चक्रव्यूहात मला अडकवलंस तू देवी आई? ज्या प्रतिमा आत्याला आणि रविराज काकांना मी आईबाबा मानत होते, त्यांनी खरंच मला जन्म दिलाय का देवी आई? ते खरंच माझे आईबाबा आहेत का? सांग ना देवी आई, हे खरं आहे का? मधुभाऊनी तर मला इशारा दिला आहे, पण ते इशाराला खरं मानू का नको मानू मी? देवी आई तुम्हाला उत्तर दे ना, असंही ते सायली देवी आईला परत परत म्हणत असते. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भागात आपण पाहत असतो की सायली ते मंदिरात आणखी सुद्धा घंटी वाजत असते आणि देवी आईला विचारत असते, देवी आई सांग ना, मी खरी तन्वी आहे ना? खरं सांग ना देवी आई, माझ्या प्रश्नाचं उत्तर दे ना देवी आई, असंही ते सायली विचारत असते. तितक्या तिथे अर्जुन आलेला असतो. अर्जुन म्हणत असतो, सायली काय झालं तुला? त्यावर सायली म्हणत असते, सायली नाही तन्वी. आता असं म्हटल्यानंतर अर्जुन म्हणत असतो, काय तन्वी, हे कसं शक्य आहे? सायली म्हणत असते, हे शक्य आहे, जेव्हापासून मी तन्वी असण्याचं नाटक करते तेव्हापासून मला हे सगळे भास व्हायला लागलेत. तिचा आवाजसुद्धा मला माझा आवाज वाटतोय आणि तिने काढलेलं चित्रसुद्धा माझं वाटतंय, असंही ते सायली सांगत असते. आता अर्जुनने तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवलेला असतो. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेच्या अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा. ठरलं तर मग